आजकाल आमचा बहादूर माणूस सुद्धा संविधानावरती बोलतोय आणि तो बीजेपीचा मंत्री बोलला होता अनंत हेडगे नावाचा, हम सत्ता में इसलिए आए बोले कि भारत का संविधान बदलना चाहिए बोले। हाँ, भारत का संविधान पुराना हो चुका है बोले, वो बदलना चाहिए। म्हणून त्या अनंत हेडगेला माझं म्हणणं आहे भारत का संविधान पुराना होना बदलना चाहिए बोले, भारताचं संविधान जुनं आहे हे बदललं पाहिजे म्हणे। म्हणून त्या अनंत हेडगेला ही दीपाली इकडे म्हणते ठीक आहे हेडगे साहेब, भारताचं संविधान जुनं झालं हे बदललं पाहिजे, मग तुझ्या मायचा नवरा झाला तू ना तोही बदलला पाहिजे। बरोबर आहे दादा? भारतीय संविधान आम्हाला बोलण्याचा अधिकार देतो म्हणून भारतीय आम्ही बोलतो, यांना सुद्धा आणि मला सुद्धा। तो अमित शाह बोलला होता अंबेडकर अंबेडकर अंबेडकर, इसका नाम बोले किसी भगवान का लेता तो 7 जन्म तक स्वर्ग मिलता बोले। कायच्यासाठी? त्या खुर्चीवर सुद्धा तू बाबासाहेबांच्या पुण्याने बसलायस ना अबे टकले। ही कोणाची देण आहे? परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे। हा, आता त्यावेळेस तर आम्ही 500च होतो, आता तर 5 लाख झालो, घरात घुसून मारायला भेट नाही म्हटलं, कापाला भेट नाही, कापून टाकायला भेट नाही, एवढी ताकद आपल्यात आहे फक्त संविधानामुळे। दादा जेवढं मला येते माझ्या पोरीनं गाण्याचा प्रयत्न करतोय की बेकार मेहना इसकी उसकी पगड़ी उछालो और अच्छे दिन का नया इतिहास रचा लो, खुद की जान तो कोई भी बचा सकता है मनोज, पहले जीना है शान से तो पहले संविधान बचा लो। ना योगीचा पाहिजे ना योगिनीचा पाहिजे, डोक्यावर हात आईसोबत बापाचा पाहिजे। ना योगीचा पाहिजे ना योगिनीचा पाहिजे, डोक्यावर हात आईसोबत बापाचा पाहिजे। लग्न मंडपात वधूवरांना आशीर्वाद देण्याकरिता अरे माझ्या बाबासाहेबांसोबत फोटो माझ्या रमाईचा पाहिजे। म्हणून अरे आता हो काही कमीच नाही सारा मला दिला, ताक ताक दंग दंग दंग। बहुत अच्छे दादा, वाह वाह दादा, तबला वाजवतो क्या बात है क्या बात है। झोपलेल्या वाघांना तू मेला समजलास काय रे हेडगे? त्या झोपलेल्या वाघांना तू मेला समजलास काय रे? बाबा भीमाच्या अवलादीला तू उचलून राहिलास काय रे? संविधान बदलविना करिता आला म्हणतोय हेडगे, संविधान काय तुझ्या बापाची चड्डी बनायला समजलास काय रे? आता काही कमीच नाही सारा मला दिलं,
साहेबाचं करून गेली भलं दादा तुमचं करून गेली भलं बघत नाही तिकडे यांचं करून गेली भलं यांचं करून गेली भलं अरे घटना भीमाची पावर जनाबाई गंगाराम दुमने यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाची भेट आली 100 आहेत का असं कसं दिसत नाही काही वयाच्या नुसार 40 वर्ष चालू आहे आता सध्या 40 वय माझं दिसत नाही दादा डोळ्यात जास्त मला असं काही विषय नाही हा आता काही कमीच नाही सरा मला दादा असं नाही का जयंतीचा शेर जयंतीलाच गायला पाहिजे म्हणून मला माहित आहे बरोबर पॉईंट पकडतात मला पॉईंट पकडायची सवय नाही हो एका तिकडे ते पॉईंट आणि फाईन सुल्यात गेले काही फक्त बाबासाहेब गायचं ते कटिंगा फटिंगा ते घरून अगोदरच कटिंग करून आली मी काही गरज नाही मला कटिंग करायची कटिंग द्यायची हा की ज्याच्या कपाळी लाल टिळा त्याला टिळा टिळा लावू नका फक्त स्वार्थासाठी शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकत्र आणू नका अरे करायचे असेल तर तुम्हाला असे करा शिवाजी महाराजांची जयंती आम्ही साजरी करतो बाबासाहेबांची जयंती तुम्ही साजरी लग्नामध्ये कोण कोण जात असते सगळे जातात ना लग्नामध्ये आनंद देतात चमचा वाटी ताट पांदान गादी सोफा बेड कपाट दिवाण जे असं दुलई सोफा त्यावर गादी अरे बाबा बस झालं नाही एवढं लय झालं ना चमचा वाटी काही गरज नाही कसं आहे एखाद्या वेळेस लग्नामध्ये शिवाजी कोण होता हे पुस्तक सुद्धा भेट देऊ बुद्ध भूषण ग्रंथ लिहिला ते पुस्तक सुद्धा भेट देऊन जा संभाजीराजाने वयाच्या 16व्या वर्षी बुद्ध भूषण ग्रंथ लिहिला होता आणि हे म्हणतात का हे साहेब म्हणतात कवाल साहेब की जय भीम हे ताकदीनच केलं पाहिजे आणि जय भीम करूनच गेलं पाहिजे यांना माहित आहे का जय भीमचा नारा कोणी दिला विचारा बरं त्यांना नाही मी नाही विचारत तुम्ही विचारा त्यांना नाही ना आता सांगा ना मी जवळ येतो तुमच्या नाही 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 जय भीमचा नारा कोणी दिला सांगा ना मला कसं आहे मग कसं माणसाला माहीत नसल्याच्या नंतर बोलायची काही गरज नाही बाबासाहेबांच्या उलट आहे जय भीमचा नारा पहिल्यांदा विदा सावरकर यांनी दिला त्यांच्यासाठी जोरदार तडा वाजून दिला हा 1937 साली हा सॉरी हरिदास बाबू आवळे सॉरी बोलण्यात चुकी झाली हरिदास बाबू आवळे यांनी दिला हा असं काही विषय नाही बोलण्यात चुकी झाली माझी सॉरी हा बाबू हरिदास हा बरोबर खोटं बोलायचं नाही म्हणजे असं आमची चुकी झाली कारण ते मोठे कलाकार आहेत मी छोटे कलाकार दादा कसं अमरावतीचं नाव काय नाही दादा मुंबईचं नाव आहे मुंबईचं शान आहे हा ही अमरावती पाण्यात आहे आमची त्यांना मोठं करून द्या त्यांच्यासाठी टाळ्या वाजून द्या मुंबईवाले आहेत ना त्यांच्यासाठी सगळेजण वाजवा टाळ्या वाजून त्यांना मोठे कलाकार आहेत ते आम्ही छोटे कलाकार मातीत पडलेले कलाकार आहोत आमच्यासाठी टाळ्या नाही वाजवल्या तरी चालतील काही विषय नाही हा शादी ब्याह जन्मदिन हर बाद में किताब दे दो क्या बात है भाई शादी ब्याह जन्मदिन हर बाद में किताब दे दो परदेश जा रहा बेटा साथ में किताब दे दो चाहते हो कि अपनी औलाद गुनी हो जाए मोबाइल छीन लो बच्चों के हाथ में किताब दे दो ना गांजा रखती हूँ ना चिलम रखती हूँ
पेन लवकर द्या. जास्त वेळ नाही ना आपल्याकडे, जा लागतं ना आपल्याला घरी. अरे ग मायनाबाई उद्या. हा ना गांजा रखती हूँ ना चिलम रखती हूँ ना बलम रखती हूँ ना कलम रखती हूँ ना गांजा रखती हूँ ना चिलम रखती हूँ ना बलम रखती हूँ ना तलवार रखती हूँ. सारे अस्त्र शस्त्र फीके हैं मनोज राजा. मैं वो प्यारे भीमराज की कलम रखती हूँ. जनता से जिन्हें प्यार नहीं है, हाँ जिसे इस भारत का संविधान मंजूर नहीं है मनोज राजा, ऐसे कुत्ते को भारत में रहने का अधिकार नहीं है, अधिकार नहीं दादा तुझ्यासाठी 4 लाईनी आठवले कि मिलिट्री चाहे कितनी भी हो, कमाल तो सारा महार बटालियन टीम का है. दादा मिलिट्री चाहे कितनी भी हो, कमाल तो सारा महार बटालियन टीम का है. मिलिट्री चाहे कितनी भी हो, कमाल तो सारा महार बटालियन टीम का है. मोबाइल चाहे कितना भी भारी हो, कमाल तो सारा सिम का है. ये सत्ताधारी कितनी भी हो राहुल, कमाल तो संविधान के स्कीम का है. और ये लाल दिवे की गाड़ी किसकी भी हो, अभी पेट्रोल तो मेरे भीम का है. चंद्रशेखर आझाद यांचे निष्ठावंत कुलदीप मस्के भीमारवी धर्माबाद दादाकडून सुद्धा 100 रुपयाची भेट आली. धन्यवाद. जय भीम दादा. ज्ञान बलाने बऱ्याला ठोकत जप इमान आपलं, पुन्हा पुढेच नाही वाचत, कुणा पुढेच नाही वाचत, अशी भीमान दिली असू त्या वहिनी किती दगड चालत करतोय फुलं, असू त्या वहिनी किती दगड चालत करतोय फुलं. आमचं करून गेली भलं, तुमचं करून गेली भलं, घटना भीमाची अहो कुणी नाही गेलं भलं माय
असतील त्यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली. धन्यवाद. आमच्या घरात नोकर चाकर खातो सुखाची आम्ही फोन काढले यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट आली. अवका खित पोरग हातात झांगा डोईवर शेणाची पाती कपडा लत्ता खरकटा बत्ता किती होती मायेपती आज माया भीमाड आज माया बापा आज माया भीमाड सुमंगल दादा माझी आजी म्हणायची ओली जात्यावर भीम बनाला सावली भीम बनाला सावली. गणेश भीमराव घोमणे यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाची भेट आली. माझी आजी म्हणायची अवघी ही जात्यावर दादा कोणाला सावली कोणाला सावली कोटी गणेश पुढचं सांगा बाबा. हा गणेश भीमराव यांच्यासोबत 100 रुपयाची भेट आली. धन्यवाद. जय भीम. अरे सुज्ञानाचा निर्मळ झरा भीमासारखा माणूस खरा. रात्रभरापासून काळी यांचं गाणं आहे. असं पुढारी अरे सुज्ञानाचा निर्मळ झरा भीमासारखा माणूस खरा अरे जन्मा येईल का माझ्या भीमरायावानी माझ्या भीमरायावानी सखा पुढारी होईल. माया बापाऊन भीमाची दादा माया बापाऊन भीमाची माया बापाऊन भीमाची अरे उपर लय है ना पण आज कुणाची हरकत गाणार नाही कुणाचं म्हणणार नाही. जे माझ्यापर्यंत मला गाता येतं तसं गातो. स्वप्न तुम्ही खाता द्या भाकरी तुम्ही खाता द्या भाकरी बाबा सर्वांची आमच्या घरी झालं जरी आमच्या घरी नव्हतं पितळीचा पण आज अरे आज सोन्याच्या काठात जेवते रे बाबासाहेबांचे एक कोटीच्या बंगल्यात राहते रे एक कोटीच्या बंगल्यात राहते रे बाबा साहेबाजी तुमचं नाव सांगा.
हा विद्याधर दादा घायल हा यांचा फरमाईश गीत सादर करतो. अगलय बनाला माझ्या दुबड्या पोरात बाबासाहेब हा भाऊ 7 फेब्रुवारीला मंजुषा शिंदे आणि माझा सामना आहे. कुठे? फुलगावर.